ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा। आज आपण एका खूप नाजूक विषयावर बोलणार आहोत। विषय असा आहे का धकाधकीच्या जीवनामध्ये नवरा बायकोमध्ये वाद होतात, तरीही त्या दोघं आयुष्यभर बरोबर राहण्याचा प्रयत्न करतात आणि दोघांच्या जीवनामध्ये पतीच्या किंवा पत्नीच्या अशी एखादी व्यक्ती येते का त्यांना असं काय स्मार्ट आहे, हिला आपली फ्रेंड करून टाकावं। त्या महिलेला पण वाटतं एखादा छान वाटलं तर तिला आपण फ्रेंड करून टाकावं। इवन मॅरेज नंतर नाही तर लग्नाच्या अगोदरसुद्धा आपल्याला असं वाटतं का ही आपली बायको झाली असते तर किती छान झालं असतं, पती दुसऱ्याकडे लग्न होऊन जातं, मग आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो। त्या बाईलाही वाटतं हा सुंदर नवरा मला मिळाला असता तर खूप छान झालं असतं, पण काही जमत नाही। अशा वेळी आपल्या मनातली इच्छा अतृप्त राहून जाते। मग काय करावं लागतं? व्हिएतनाममध्ये आता असे अतृप्त इच्छा राहिलेले अनेक लोक एकत्र आलेले आहेत। प्रत्येकाला वाटतं की आपल्या लग्नाव्यतिरिक्त आपला जो फ्रेंड होता तो पुन्हा मिळाला तर काय होईल, कसं होईल। असं होतं आपण जर मॉलमध्ये फिरायला गेलो ना, अचानक ती समोरून दिसते, मग नजरेला नजर होते, मग पुन्हा सगळे प्रेम गुफाळून येतं। तसंच लेडीजच्या बाबतीत होतं, तसं जेंट्सच्या बाबतीत होतं। मग तो बॉयफ्रेंड असतो आपला, मग तो बॉयफ्रेंडला आपण मिस तर करू शकत नाही। मग त्याला पुन्हा जरी आपल्या दुसऱ्यावर लग्न झालं असेल तरी आपण त्याला आपल्या आयुष्यात घेऊ शकतो, त्याला आपण योग्य ते स्थान देऊ शकतो। प्रेम आहे नाही असं आतून असतं, ते असं जात नाही बाहेर, मग ते टिकून राहावं असं दोघांनाही वाटतं, तिलाही त्यालाही। व्हिएतनाममध्ये अलीकडे बॉयफ्रेंड ही कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे। तरुण तरुणी किंवा मॅरिड झालेले लोक हे अशा प्रकारचं चॉईस करतात आणि ते फार तर काही करत नाही। एकमेकांना भेटणं, एकमेकांचे विचार पटवून सांगणं, डेटिंगवर जाणं, फिरायला जाणं, टूरला जाणं, म्हणजे पत्नीबरोबर वैवाहिक संबंध वगळता इतर ज्या काही गोष्टी आहे त्याचा ते पूर्णपणे आनंद घेतात। आता ही प्रथा आपल्या भारतामध्ये पण आहे, नाही असं काही नाही। आपण म्हणतो ना त्याच्याबरोबर लफडं आहे, त्याच्याबरोबर लफडं आहे, अरे आपण आपला शब्द आहे ना रॉंग येतो। इंग्लिशमध्ये बोला ना, छान बोला, बॉयफ्रेंड, किती मस्त वाटतं। आपल्यालाही वाटत असेल ना अजून आपली काही वेळ गेलेली नाही आहे, जर तिचं लग्न झालं तिला वाटतं आपलं गुंतता हृदय हे बिनधास्त करून टाका। व्हिएतनामची कन्सेप्ट आपल्याकडे आहे, पण त्याला टायटल चुकीचं दिलेलं आहे। आपण बिनधास्त बॉयफ्रेंडला बोला, चॉईस। अरे काय म्हणेल, फार तर फार आपल्यापूर्वी 4 गर्लफ्रेंड असतील तर त्या नाही म्हणतील, 5वी तर भेटेल ना, काळजी करायची नाही। सुरुवात करा, तिला पण बिनधास्त सांगा, मॅरेज झाला असेल किंवा नसेल तरी बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड ही कन्सेप्ट आपल्याकडे लॉन्च करा। त्यात वाईट काहीच नाही ना, कायद्याचं काही बंधनही नाही आहे। आपलं मन आहे, आपलं शरीर आहे, आपल्याला वाटतं तिच्यावर राहावं, फिरावं, बिनधास्त फिरा।